केंद्रीय मंत्री नारायण राणेंना लोकसभेसाठी मैदानात उतरवण्याचे भाजपचे प्रयत्न। राज्यसभा खासदारांना रिंगणात उतरवण्याकडे भाजपचा कल। रोहित पवारांशी संबंधित बारामती अॅग्रोवर ईडीची धाड। शिखर बँक घोटाळ्यादरम्यान आर्थिक अफरातफरीचा आरोप, तर संबंधित कारवाई राजकीय सूडबुद्धीने। जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया। मराठा सर्वेक्षण 7 दिवसांत पूर्ण करण्याच्या आदेशावरनं रणकंदन। सरकारचा आयोगावर दबाव असल्याचा आरोप, तर प्रश्नावलीवरून जरांगेंची टीका। पुढचे 8 महिने मीच मुख्यमंत्री, एकनाथ शिंदेंचा दावा। तर अपात्रता प्रकरणाचा निकाल अवघ्या 6 दिवसांवर आलेला असताना विधानाची चर्चा। पुण्यात गुंड शरद मोहोळची गोळ्या झाडून हत्या। रुग्णालयात दाखल असलेल्या शरद मोहोळचा उपचारादरम्यान मृत्यू। अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या रत्नागिरीतल्या प्रॉपर्टीचा लिलाव पूर्ण। कोट्यवधींच्या प्रॉपर्टीचा ई टेंडर पद्धतीने लिलाव। पुण्यातील 2010च्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणात एटीएसला धक्का। एटीएसनं अटक केलेल्या मिर्झा हिमायत बेगला जामीन। पुण्यामध्ये 100व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाला सुरुवात। पुणेकरांसाठी अनोखी पर्वणी, मात्र शुभारंभ सोहळ्याला शरद पवारांसह अजित पवारांची अनुपस्थिती। क्रिकेटर महेंद्रसिंग धोनीची 15 कोटींची फसवणूक। व्यावसायिक भागीदारांनी क्रिकेट अकादमीच्या नावाखाली गंडा घातल्यानं धोनीची कोर्टात धाव।